खडसे साहेब बोला. सभापती महोदय, तुम्ही शेजारी बसा त्यापेक्षा दोघं, म्हणजे गप्पा गोष्टी होतील. पुरवणी मागण्यांवर चर्चेमध्ये मी माझे विचार मांडण्यासाठी उभा आहे. महोदय, जवळजवळ 12,000 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या आणि यावर्षी 1,44,000 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या आपल्या सरकारच्या माध्यमातून सभागृहामध्ये आल्या. 1,44,000 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या येणं म्हणजे या राज्य सरकारच्या नियोजनाचं अपयश आहे. बजेट जर येतच आहे आपलं 3-3 महिन्यानंतर, अधिवेशन येतच आहे, तर त्या अधिवेशनाच्या पूर्व प्लॅनमध्ये समाविष्ट करून आपण बजेटमध्ये तरतुदी का करत नाही? याचा अर्थ असा आहे की नियोजन नाही. मागच्या कालखंडामधल्या असलेल्या योजनांना पुरवणी मागण्यांमध्ये तरतूद आहे. जर मागील योजनाच कार्यान्वित आहे तर त्या कार्यान्वित योजनांसाठी किती पैसा लागणार आहे वर्षभरामध्ये याचा अंदाज घेऊन बजेटमध्ये त्याची तरतूद होण्याची आवश्यकता आहे. पण असं होत नाहीये. सध्या राज्याची आर्थिक परिस्थिती कोलमडलेली आहे. राज्यामध्ये आजची स्थिती अशी आहे की जवळजवळ 9.5 लाख कोटी रुपयाचं कर्ज या राज्यावर आहे. कर्ज घ्यायचं, परत त्या फेडण्यासाठी कर्ज घ्यायचं, परत व्याज भरण्यासाठी कर्ज घ्यायचं, आणि या कर्जाच्या दुष्टचक्रामध्ये आज राज्य अडकून पडलेलं आहे. राज्याच्या उत्पन्नाचा स्रोत जे आहे ते कमी होत आहे आणि राज्याचा खर्च एक बाजूला दुसरा वाढतोय. राज्यामधला नॉन प्लॅन एक्सपेंडिचर वाढतोय, प्लॅन एक्सपेंडिचर कमी होतोय. प्लॅनसाठी जी तरतूद पाहिजे होती अधिकाधिक ती या ठिकाणी कमी होऊन नॉन प्लॅनकडे अनावश्यक अशा खर्चाकडे आपण वळतो आहोत. कधी काळी आपण लाडकी बहीण योजनेचं फार कौतुक केलं. राजकीय दृष्टिकोनाचा त्याला कोणी विरोधही करू शकत नव्हता. परंतु एक गोष्ट खरी आहे आशिषजी, या लाडकी बहीण योजनेसाठी 45,000 कोटी रुपयाची तरतूद तुम्हाला करावी लागली. केली पाहिजे, पण हाच 45,000 कोटी रुपयाची तरतूद करत असताना दुसरी 45,000 कोटी रुपयाची तरतूद जर त्या ठिकाणी रस्ते विकासावर, ग्रामीण भागाच्या चर्चेवर, खर्चावर किंवा कृषी खात्यावर किंवा अन्य खात्यांवर केली असती तर बरं झालं असतं, उत्पादन वाढलं असतं. ह्याच्यातनं काय उत्पादन आहे? मतं मिळतात हे उत्पादन. बाकीच्या राज्याच्या उत्पन्नामध्ये, एकंदर GDP मध्ये याचे काय योगदान राहणार आहे? राज्याचं एकत्रित उत्पन्न किती वाढणार आहे या गोष्टींमुळे? अशा अनेक योजना आहे की ज्यांच्यामध्ये तुमचा अनावश्यक खर्च होतोय. समाज कल्याणच्या माध्यमातून हे करणं जरी गरजेचं वाटत असलं तरी आपले उत्पन्नाचे स्रोत लक्षात घेऊन मग ते करायला हवं. आमच्याकडे उत्पन्न अधिक असतं तर आपण किती खर्च करा, पण कर्ज घेऊन अशा स्वरूपाच्या योजना करत असताना राज्याच्या हिताचं नाही. आज हे बजेट जर पाहिलं सप्लिमेंटरी डिमांड अध्यक्ष महोदय, ते याच्यापैकी जवळजवळ 85% खर्च हा उद्योग ऊर्जा विभागासाठी आहे, दाखवलाय तुम्ही, आणि 15% खर्च जो आहे तो अन्य विभागांसाठी आहे. म्हणजे अन्य विभागांना तरतूद किती येणार आहे? छोटी तरतूद अन्य विभागांना आली. आणि उद्योग ऊर्जा विभागांचा जो चर्चा तुम्ही ठेवली जवळजवळ 80-85% तरतूद ज्याला ठेवली त्या उद्योग ऊर्जा विभागाची या ठिकाणी चर्चाच नाही आहे. म्हणजे चर्चेला उद्योग विभाग नाहीच आहे. ज्या उद्योग विभागासाठी मोठी तरतूद आहे तो उद्योग विभाग या ठिकाणी चर्चेला नाही आहे. बाकीचे विभाग सगळे घेतले असतील बारके, पण ज्याच्यासाठी तरतुदी मोठे आहेत तो का चर्चेला नाही आहे? आणि अध्यक्ष महोदय, राज्य सरकारने या संदर्भामध्ये तरतुदी करत असताना त्या तरतुदी कशासाठी केल्या, काय कामासाठी केलं हे आम्हाला माहिती मिळाली पाहिजे. ती माहिती दुर्दैवाने आपल्याकडनं होत नाही आहे.